शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीबाबत महाविकास आघाडीतली बिघाडी संपल्यात जमा आहे। याचं कारण म्हणजे काँग्रेस आणि ठाकरे गटातला वाद जवळपास संपुष्टात आला। त्यानुसार नाना पटोलेंनी मुंबई शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार प्रकाश सोनावणे यांना फोन करून उमेदवारी अर्ज मागे घ्यायला सांगितलं। त्यामुळे मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी आता भाजपचे शिवनाथ दराडे, ठाकरे गटाचे जमो अभ्यंकर आणि शिक्षक भारतीचे सुभाष मोरे यांच्यात तिहेरी लढत आहे। तसंच नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसचे उमेदवार दिलीप पाटील यांनी देखील माघारी घेतली आहे। कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघात मवियातील ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये आता समेट झाला। कोकण पदवीधरमधून ठाकरे गटाच्या किशोर जैन यांनी माघार घेतली, तर नाशिकमध्ये काँग्रेसच्या दिलीप पाटील यांनी माघार घेतली। दिल्लीत वरिष्ठांकडून फोन आल्यानंतर निर्णय झाल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं। त्यामुळे आता कोकणातील जागेवर ठाकरे गटानं उमेदवार मागे घेतल्यानंतर भाजपचे निरंजन डावखरे विरुद्ध काँग्रेसचे रमेश कीर यांच्यात सामना होतोय। ही गोष्ट खरी आहे की संवादामध्ये थोडेसे एक लूज कनेक्शन होतं, कारण मी सुद्धा निवडणूक झाल्यानंतर एक 7-8 दिवस बाहेर गेलो होतो। दरम्यानच्या काळामध्ये तारखा जवळ आल्या होत्या, त्याच्यामुळे सर्व पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले। आज आम्ही कोकण आणि नाशिकच्या बाबतीत जसं दिल्लीतल्या काँग्रेस श्रेष्ठींनी फोन करून मलाही सांगितलं, संजय राऊतना सांगितलं, त्याच्यामुळे तो एक समझोता आम्ही करतोय। याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। वेदांत देव आपल्या सोबत आहे। वेदांत, अगदी कालपर्यंत नाना पटोले असतील, ठाकरे गट असेल, यांच्यामध्ये कुठेतरी विसंवाद होता, पण आज उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन आमच्यामध्ये समेट झाल्याचं सांगितलं आहे। त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये सगळं काही अलबेल आहे असं म्हणायचं का? ज्या प्रकारे आपण दीपक बघितलं, कालपासूनच महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होते का असं चित्र होतं। कारण ज्या प्रकारे 4 जागा विधान परिषदेच्या ज्या जागासाठी 26 जूनला मतदान होणार आहे, यामध्ये कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक या दोन्ही जागांवर शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेसकडनं उमेदवार देण्यात आले होते। त्यांनी अर्ज भरले होते आणि आज दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची वेळ आहे। आणि त्यामध्ये जसं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की काँग्रेस पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा झाली आणि त्यानंतर आता कोकण पदवीधरची जी जागा शिवसेना, ठाकरे गट आणि जे किशोर जैन त्यांचे उमेदवार होते त्यांनी अर्ज मागे घेतलेला आहे। तर दुसरीकडे आपण बघितलं तर नाशिकमध्ये काँग्रेसचे उमेदवार होते दिलीप पाटील, त्यांनी सुद्धा अर्ज मागे घेतलेला आहे। त्यामुळे ज्या 4 जागा आहेत, ज्यामध्ये मुंबई शिक्षक पदवीधर, त्यासोबतच कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक, यामधल्या 4 पैकी 3 जागा शिवसेना, ठाकरे गट आणि 1 जागा काँग्रेस लढणार आहे। मात्र इकडे महाविकास आघाडीमध्ये जरी चित्र स्पष्ट झालेलं असलं तरी महायुतीमध्ये अद्यापही चित्र स्पष्ट झालेलं नाहीये। कारण त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर अजूनही 2 जागा अशा आहेत जिथे भाजपने तर उमेदवार दिलेले आहेत, त्याशिवाय त्यांचे मित्रपक्ष असले शिवसेना, शिंदे गट, त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा उमेदवार दिलेले आहेत। त्यामुळे आता नेमक्या कोण उमेदवार असणार, तर कोकण पदवीधरमध्ये थेट लढत होईल ती भाजपचे निरंजन डावखरे विरुद्ध काँग्रेसचे रमेश कीर। कारण इथे संजय मोरे जे शिवसेनेचे उमेदवार होते त्यांनी आपला अर्ज मागे घेतलेला आहे। तर मुंबई पदवीधरमध्ये भाजपचे किरण शेलार आणि शिवसेना, ठाकरे गटाचे अनिल परब यांच्यात लढत होणार आहे। त्यासोबतच दीपक सावंत यांनी अद्यापही त्यांचा निर्णय कळवलेला नाही। त्यामुळे काही ठिकाणी अजूनही महायुतीमध्ये युती धर्म पाळलेला दिसत नाहीये। कदाचित अजूनही 1 तास आहे ज्यामध्ये उमेदवार अर्ज मागे घेऊ शकतात। म्हणजे स्वाभाविकच काय होतं पाहावं लागेल। वेदांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।